हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? हेअर्स माझे इग्नोर करा. तर जस्ट आले मी आत्ता घरी आणि आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि आज सॅटरडे आहे, त्याच्यामुळे थोडंसं सर्व काही निवांत निवांत करायचं आहे. त्यामुळे चला आता बघा मी काय काय करते. आणि उद्या संडे, त्यामुळे निवांत झोपायचं, हेअर ऑइलिंग करायची. तर अगोदर फ्रेश होते, त्यानंतर मग तुम्हाला भेट. आणि माझ्या फ्लॅटचं तर कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे, पण बाकीचे जे फ्लॅट्स आहेत त्यांचं अजून काही ना काही काम चालू आहे. त्यामुळे मग डस्ट जो आहे तो भरपूर येतो आणि फ्लॅट नवीन असल्यामुळे पण मे बी जो डस्ट वगैरे अगोदरचा होता तो उडत राहतो वाटतं. आणि त्यामुळेच पूर्ण किचन ओट्यावर अशी धूळ धूळ जमा होते. मग मला पूर्ण 1-2-3 वेळेस तरी किचन ओट्टा साफ करावा लागतो. आणि आज गॅसवर चहा सांडला, चहा करता करता. एक तर नवीन गॅस मी जपायले ह्याला काय हो नये घाण हो नये म्हणून. आणि माझं असं आहे, मग थोडं जरी घाण झालेलं असलं की पूर्णच क्लीन करत बसायचं. त्याच्या आजूबाजूला जरी काही धूळ दिसली ते सर्व काही क्लीन करत बसते. आणि मग इंडक्शन हे जे होतं ते मला सध्या काही लागणार नव्हतं, म्हणून मग ते खाली ठेवून दिलं. आणि आता सध्या हा किचन ओटा खूप मोठा आहे, तर मला खूप छान असं स्पेशियस जागा भेटणार आहे व्हिडिओज वगैरे शूट करायला. तुझे व्हिडिओ कोण शूट करतं वगैरे, तर माझे व्हिडिओ मीच शूट करते ट्रायपॉड लावून. हा ट्रायपॉड आहे आणि आता सध्या लावलेला आहे खिडकीला, फोन लावलेला आहे खिडकीला लावून मी शूट घेते. तर चला आता मी पटकन तयारी करते. कशात म्हणून भांडेच धुवायला आहेत आणि मी स्वयंपाक बनवायला निघाले. बघ आता अगोदर मला भांडे धुवावं लागतील. झाले भांडे घासून, आता करते वरण भात. आज काय नाही, निवांत. सॅटरडे म्हणजे माझ्यासाठी सोन्याचा दिवस. दुसऱ्या दिवशी संडेच होता आणि मी एवढं क्लिनिंग करत बसले, भांडे घासत बसले, म्हणून मग मला खूप कंटाळा आला होता. म्हणून म्हणलं मस्त वरण आणि भातच बनवू. आणि चपात्या बनवायचा पण मला खूप कंटाळा येतो, म्हणून मग असंच थोडंसं भागवलं. चला झालं आता वरण भात लावलाय, तोपर्यंत मी हेअर ऑइलिंग करून घेते. 4 महिने झालं, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आहे, 3 महिने झालं हेअर ऑइल लावलं नाही कसलंच डोक्याला. कारण एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं हेअर ऑइल लावणं चांगलं नसतं, म्हणून लावलं नव्हतं. पण हेअरफॉल आता अशा लेवलला होतोय, म्हणून आता लावणं गरजेचं आहे. तर चला आता हेअर ऑइलिंग करून घे. तर हे हुक मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचदा नाही, अगोदर संभाजीनगरला होते तेव्हा पण सांगितलं होतं, आता पण सांगितलं. तर हे आता इथं लावणार आहे मी, आरसा लावणार आहे छोटा. मोठा आरसा मी तो आता मागवेल. तर आता सध्या हे हुक लावते. थांब, तुम्हाला एक सरप्राईज दाखवते. ये बाई, मध्ये जायला कोणी सांगितलं होतं मग? परफेक्ट. चष्मा लाव रे मेरा. नख नाही देखत. हे आता असं हुक काढलं, ह्याच्या मागे स्टिकर होतं ते काढलं आणि इथं आता लावायचं. याला पण तेच लावलेलं, नॅपकिनला पण सेम. हे बघा इथे. आणि हे एकदा लावलं की निघत नाही बरं, त्याच्यामुळे विचार करून लावा कुठं लावता येते. माझ्या हाईट नुसार लावते. चिपकला. चुकलं. हल्लाच लावलं थोडं. परफेक्ट. दाखवते तुम्हाला. तिथं बसवला एक, इथे एक बसवला नॅपकिनला पण, आणि इकडे मी. वाव,
मोठ्या आरशाची गरजच नाही, किती सुंदर दिसते. चलो हेअर ऑइलिंग करून घेते आता. तसं तर आता उन्हाळ्यामुळे मला करायची इच्छाच नाही आहे, पण मग काय करणार, हेअर फॉल थांबवण्यासाठी करावं लागेल. चलो सी काय होणार होतं, उतू जाणार होतं मी, एवढ्या तिकडे आले. पण आय थिंक ते भांडे तसेच, त्याच्यामुळे उतू जात नाही याच्यामध्ये. ते तिथंच येऊन वर म्हणजे पूर्ण थांबलेलं आहे. चला त्याला थांबवते, तुम्हाला बोलत बोलत नाही तर जाईन. नंतर मग डस्टबिनमध्ये पण गार्बेज बॅग वगैरे टाकली आणि कचरा पण भरपूर असा जमा झाला होता, कोरडा कचरा. तर कोरडा सुका कचरा तो पण मग त्याच्यामध्ये भरून ठेवला आणि ओला कचरा सुका कचऱ्याची इथं तर काही सध्या मला सिस्टम दिसली नाही. पण मग बघू काय, कारण आज मी कचरा टाकायला गेले होते तेव्हा एकत्रच कचरा टाकायला सांगितला त्यांनी, ओला पण आणि सुका पण. पण मग मला नाही वाटत की असं असेल, म्हणून ती गाडी चुकीची होती का काय असं वाटतंय. मग सर्व कचरा आणि झाडून पण घेतलेलं सर्व टाकलं. त्यानंतर मग मस्त गॅलरीत हवेला बसून हेअर ऑइलिंग करत बसले. आणि गॅलरीत बसायला एवढं आवडते मला, कारण मला गरमी खूप होते आणि गॅलरीत अशी भारी हवा येते ना, त्यामुळे खूप छान वाटतं. कूलरची गरज पडत नाही, काही नाही. मला हेअर ऑइलिंग वगैरे करून मस्त आता वरणाला फोडणी टाकते आणि वरण खूप छान शिजले. पण प्रॉब्लेम एक असा झाला की भात खूप जास्त झालाय. जाऊ द्या, उद्या संडेचं चहा खारी खायची गरज नाही, भातालाच फोडणी द्यायची. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता खुशी आणि टोनी बद्दल. खुशी आणि टोनी कुठं आहेत, कसे आहेत, त्यांना घेऊन येणार का नाही, कधी येणार. तर असे भरपूर असे प्रश्न मी हॉस्टेलला असताना पण मला बरेच जण विचारत होते. तर तुम्हाला पण माहिती आहे, मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम झाले ज्याच्यामुळे मी खूप डिस्टर्ब होते मागचे 2-3 महिने. आणि त्याच फेजमध्ये मी ती रूमसुद्धा सोडली आणि मला त्या रूममधून खूप काही भेटलं होतं. पण एक वेळ अशी आली की तिथून मला खूप निगेटिव्हिटी पण भेटली. तर त्यामुळे मला ती रूम सोडावी लागली. आणि एक्झॅक्ट माझ्यासोबत काय झालं, मला काय झालं होतं आणि त्या गोष्टी आता सध्या सॉर्ट आउट पण झाल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो खूप छान सॉल्व झालेला आहे. तर तो पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. लवकरच तुम्हाला ती न्यूजसुद्धा, ती चांगली न्यूज पण तुम्हाला मी देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, कारण योग्य वेळ गरजेची असते प्रत्येक गोष्टीसाठी. तर आता खुशी टोनीबद्दल सांगायचं झालं तर मग त्यावेळेस मी घरी पण गेले होते लातूरला आणि नंतर मग सर्व काही झालं आणि मग घरी गेले होते. तर खुशी आणि टोनी त्यावेळेस संभाजीनगरलाच होते आणि तिकडून आलं कीच, म्हणजे लातूरवरून आलं कीच मी रूम चेंज केली. आणि तोपर्यंत खुशी आणि टोनीला मी घरी जाताना नेहमी मी काय करायचे की मधुरासोबत किंवा कोणत्या फ्रेंडकडे ठेवायचे. मग ते त्यांना नीट बघायचे. मग त्यांच्याकडेच तिच्याकडे ठेवलेलं होतं. पण मग त्यानंतर जेव्हा मला रूम सोडायचं ठरवलं आणि नंतर मग मी इकडे पुण्याला हॉस्टेलला राहिले, तर त्यावेळेस मी त्यांना दोघांना पण मधुराच्याच फ्रेंडकडे अडॉप्शनला नाही म्हणता येणार, त्यांना खूप दिवसापासून कॅट पाहिजे होती. ते बऱ्याचदा त्यांनी विचारलं होतं मधुराजवळ की मला विचार बनवून कॅट आहे का वगैरे. तर मग मी त्यांच्याकडेच खुशी आणि टोनीला दिलेला आहे आणि ते खरंच खूप हॅप्पी आहेत तिथे. तर त्यांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत, तुम्हाला त्यांना बघावं पण वाटत आहे की ते कसे आहेत, कुठे आहेत. पण मी त्यांचे पण व्हिडिओज, त्यांनी मला काही त्यांचे व्हिडिओज पाठवलेले ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करेल, तुम्हाला दिसेल त्यामध्ये. आणि खरंच ते खूप चांगल्या घरी गेलेले आहेत म्हणून मला त्यांचं टेन्शन नाही आहे. नाहीतर मला ज्यावेळेस माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू झाले त्यावेळेस मला तेच एक सर्वात मोठं टेन्शन होतं की कसं होईल त्यांचं. आता म्हणजे माझं तर काय नाही, पण त्या दोघांचं कसं होईल, काय होईल. पण ते ज्या घरी गेलेले आहेत ना ते खरंच एकदम भारी लोक आहेत आणि टोनी आणि खुशी तिथं खूप जास्त हॅप्पी आहेत. आता इच्छा आहे माझी इथं आल्यानंतर आणायची त्यांना, पण मग आता असं झालंय की त्यांना पण खूप जीव लागलेला आहे त्यांच्यावर. मग आता त्यांना असं वाटतं की आता म्हणजे काय सांगतो, त्यांना पण असं सोडू वाटत नाहीये त्या दोघांना, म्हणून मग आता त्यांना पॉसिबल नाहीये. पण आता माझं असं झालंय की नवीन पेट घेऊ की नको असं पण झालंय, कारण माझा पण खूप जीव लागला होता त्यांना आणि मला पण त्यांची खूप आठवण येते. म्हणून मी त्यांना भेटले पण 1-2 वेळेस त्यांना दिल्यानंतर. पण मग आता बघू नवीन पेटचं काय करायचं काय नाही. सध्या तर नाही घेणार आहे. आणि इथं जे रूम आहे तिथे पण अलाउड नाही आहे, पेट्स अलाउड नाही आहेत. तर मग इथं तर काही पॉसिबल नाही आहे, कारण यांचा कुत्रा जो आहे तो खूप डेंजर आहे, तो डायरेक्ट मांजरींना मारून टाकतो म्हणे. म्हणून मला नको आहे तसं, भीती वाटते.
तर बघू आता काय. वरणाला फोडणी देते. कोथिंबीर जास्त टाकणार आहे कारण वेस्ट होऊ नये. फ्रीज का जुगाड़ करना पड़ेगा कुछ. आणि मला अगोदर वरण अजिबातच जमत नव्हतं बनवायला, म्हणजे माझ्याकडून डाळच शिजायची नाही कशामुळं काय माहिती. पण आता माझं हातचं वरण एवढं भारी होतं ना की मला खूप आवडतं. आता आज एवढं वरण बनवलं होतं मी, सर्व संपवलं, पण भात थोडासा उरला होता तो मग मी आता दुसऱ्या दिवशी फोडणी टाकून खाईल. सो गाईज, आजच्या ब्लॉग पुरते एवढाच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड खुशी आणि टोनीला आणायला पाहिजे का ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.